तांबे सरांचे मनापासून धन्यवाद देतो की या पद्धतीचं एक संवाद करण्यासाठी, या पद्धतीचा कार्यक्रम अटेंड करण्यासाठी तुम्ही मला बोलावलं, ते अशासाठी की देशाचं भवितव्य ज्यांच्या हातात आहे ते काय विचार करतात आणि देशाचं भवितव्य ज्यांच्या हातात आहे त्यांच्याशी संवाद साधायला मिळणं, मला वाटतं ही कायम एक भाग्याची गोष्ट आहे. आणि त्या देशाच्या भविष्याशी आज बोलायची आपण संधी दिली, त्याबद्दल मी मनापासून तुमचा आभार मानतो. जो आपण सुरुवातीलाच उल्लेख केला, त्यानंतर आपण ओळख करून देत असताना माझ्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. पालकांच्या मनात कदाचित प्रश्न आला असेल, नक्की आमच्या मुलांनी इंजिनिअरिंगला, मेडिकलला नक्की ॲडमिशन घेतले किंवा होईल, पण आता समोर आल्यानंतर हा माणूस समोर आहे जो प्रत्येक वेळी करिअर बदलत जातोय, हा नेमकं करिअर विषयी काय सांगणार आहे? कारण तांबे सर, माझे वडील मला कायम हा प्रश्न विचारायचे की तू एका क्षेत्रात स्थिरावतोय असं वाटलं की तू लगेच क्षेत्र बदलून पाहतो. आणि या करिअरची एक कायम गंमत सांगतो. मी लहानपणी सुद्धा मला रोज नवीन काहीतरी व्हावंसं वाटायचं. रोज नवीन काहीतरी व्हावंसं अशासाठी वाटायचं, मी तुमच्यासारखाच ग्रामीण भागातला, पुणे जिल्ह्यातलं नारायणगाव म्हणून माझं छोटंसं गाव, आणि जर पेशंटला ट्रीटमेंट मिळाली नाही किंवा पॉयझनिंगची वगैरे काही केस असायची आणि त्यावेळी डॉक्टर केस घ्यायला नकार द्यायचे, त्या दिवशी मला डॉक्टर व्हावंसं वाटायचं. ज्या दिवशी पेशंट पुण्याला ॲम्ब्युलन्सला वेळेत पोचायचा नाही, त्या दिवशी मला पेशंटला वेळेत पोचवू शकणारा ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर व्हावंसं वाटायचं. ज्या दिवशी पेपरमध्ये एखादी दरोड्याची बातमी वाचायचो, त्या दिवशी मला पोलीस अधिकारी व्हावंसं वाटायचं. आणि असं रोज मला वेगवेगळं व्हावंसं वाटत असताना मला वाटतं ज्या कलाक्षेत्राचा तुम्ही उल्लेख केला, त्या कलाक्षेत्रानं एक संधी दिली की रोज सकाळी चेहऱ्याला रंग लावल्यानंतर मी एका वेगळ्या आयुष्यात जाऊ शकतो आणि रंग उतरल्यानंतर मी पुन्हा माझ्या आयुष्यात जाऊ शकतो, एकाच लाईफस्पॅनमध्ये. म्हणजे एकाच लाईफस्पॅनमध्ये एवढी सगळं आयुष्य जगण्याची संधी ही या करिअरने मिळाली. त्यानंतर अनेकदा मला प्रश्न विचारतात, बरं ठीक आहे, आधी तुम्ही मेडिकलला गेलात, मग त्यानंतर तुम्ही कलाक्षेत्रात गेलात, मग त्यानंतर आता तुम्ही समाजकारणात, राजकारणात आलात, म्हणजे एवढी करिअर का? मी प्रत्येक वेळी सांगतो, आत्ताशी 3 झालीत. कारण माझं तत्व साधं सोपं आहे, जिंदगी लंबी नाही, जिंदगी बडी होनी चाहिए. कारण या करिअरच्या टप्प्यांमध्ये काही गोष्टी कायम निदर्शनास येतात, काही गोष्टी कायम बघायला मिळतात. मागे जे बसले त्यांच्या डोळ्यात स्वप्न असतात, ती स्वप्न हे जे पुढे बसलेले असतात त्यांच्या टप्प्यात आलेली असतात, त्यांच्या दृष्टिक्षेपात आलेली असतात. अजून पुढचा बराच प्रवास आहे, तोही सांगणार आहे, पण ती टप्प्यात आलेली असतात. आणि त्यांचे बाजूचे पालक जे बसलेत त्यांनी जर स्वतःचं आयुष्य 20-25 वर्ष रिवाइंड करून बघितलं तर आपण कुठून सुरुवात केली आणि आत्ता आपण कुठे आहोत, यामध्ये विशेषतः एकदा 45-50च्या जवळपास आल्यानंतर, 50 ओलांडताना हा नक्की एक प्रश्न प्रत्येकाच्या मनात येतो की 25 वर्षांपूर्वी मी ज्या ध्येयानं झपाटून धावत होतो, आज कुठंतरी स्टॅग्नेशन आलंय का? आज कुठंतरी फक्त त्याच वर्तुळात मी फिरत राहिलोय का? 25 वर्षांपूर्वीचं मी माझं करिअर घडवण्यासाठी धडपडत होतो, आज 50 वर्षांपूर्वीचं मी माझं करिअर घडल्यानंतर पुन्हा एक वर्तुळ आखून त्या वर्तुळातच फिरत राहिलोय का? हे अनेक प्रश्न जेव्हा मनात निर्माण होतात तेव्हा असं वाटतं की करिअर हे प्रत्येक वेळी नव्यानं घडवता येतं. करिअर कधीही घडत नाही, हे विधान प्रत्येकाने कोरून ठेवा. करिअर कधीही घडत नाही, करिअर हे घडवावंच लागतं. आणि ते करिअर घडवण्यासाठी अफाट कष्ट करावे लागतात, मेहनत करावी लागते, आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं स्वतःच्या मनातल्या इच्छांवर, स्वतःच्या स्वप्नांवर ठामपणे विश्वास ठेवावा लागतो. आता मागून कदाचित हा प्रश्न येईल की एवढं सगळं करायचं मग नेमकं शिकायचं कशासाठी?
जर करिअर रोजच घडायचं असेल तर मग आत्ता आम्ही एवढी मेहनत कशासाठी करतो, बरोबर? तर याचं एक फार महत्वाची गोष्ट आहे की मूळ भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये जो शिक्षणाचा हेतू होता, म्हणजे आज तुमच्यापैकी प्रत्येकाला जर विचारलं की तू श्रद्धा इन्स्टिट्यूशनला का आला, किंवा तू नीटची एक्झाम का दिली, तू सीईटीची एक्झाम का दिली, किंवा तू का शिकतोयस, तर एक साचेबद्ध उत्तर ठरलेलं असतं की जर चांगलं शिकलो तर चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळेल, चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालं तर चांगलं करिअर घडेल. बरं, या करिअरचे पुन्हा दोन पर्याय असतात. शक्यतो मेडिकलला गेल्यानंतर चांगली प्रॅक्टिस होईल, चांगल्या पद्धतीनं मला नोकरी मिळेल. इंजिनिअरिंगला गेल्यानंतर तर ठामपणे सांगितलं आता कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये जेवढं कॉलेज चांगलं त्या पद्धतीने तेवढ्याच चांगल्या कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये जॉब मिळेल. जॉब मिळाला मोठी सॅलरी मिळेल, अर्थार्जन चांगल्या पद्धतीने होईल. जर प्रॉमिसिंग करिअर दिसलं तर चांगली मुलगी मिळेल, चांगली मुलगी मिळाली तर चांगला संसार होईल, चांगला संसार झाला चांगलं घर होईल, चांगलं घर झालं की नंतर परत माझ्या मुलांना घेऊन मी, बरोबर, मी याला वर्तुळ म्हणतो. आता तुम्ही विचाराल की मग या सगळ्यामध्ये तुम्ही शिक्षणाचा संबंध कुठं जोडता, तर दुर्दैवानं म्हणजे लॉर्ड मेकॉलनी जेव्हा शिक्षण पद्धती भारतामध्ये लागू केली त्यानंतर इंग्लंडच्या राणी त्याला जाब विचारणारं पत्र लिहिलं होतं आणि तेव्हा लॉर्ड मेकॉलनी सांगितलं होतं की मी या देशामध्ये केवळ कारकून घडवणारी शिक्षण पद्धती आणतो आहे आणि मूळ भारतीय शिक्षण पद्धतीचं जे उद्दिष्ट आहे, जो उद्देश आहे, तो उद्देश व्यक्तिमत्वाचा विकास आणि आत्म्याची उन्नती हा आहे. आणि जर कदाचित सुरुवातीपासून आपण या उद्दिष्टांकडे दुर्लक्ष केलं नाही तर नक्कीच व्यक्तिमत्वाचा विकास आणि आत्म्याची उन्नती या दोन गोष्टींवर आपलं लक्ष जातं. म्हणजे आत्ताच्या शिक्षण पद्धतीला मी वाईट म्हणत नाही, या शिक्षण पद्धतीचे नक्कीच फायदे आहेत, पण याबरोबर मूळ भारतीय शिक्षण पद्धतीची जर उद्दिष्ट आपण लक्षात घेतली तर ही आत्म्याची उन्नती, हा व्यक्तिमत्वाचा विकास जेव्हा घडतो तेव्हा तुम्ही एक प्रॉब्लेम एखाद्या कॉमर्स ग्रॅज्युएटला द्या, तोच प्रॉब्लेम एखाद्या मेडिकलच्या स्टुडंटला द्या, तोच प्रॉब्लेम एखाद्या इंजिनिअरिंगच्या स्टुडंटला द्या. प्रत्येकाच्या शिक्षण पद्धतीनुसार, प्रत्येकाच्या शिक्षणातून झालेल्या नकळत संस्कारानुसार प्रॉब्लेम कशा पद्धतीनं सोडवला जाईल ही प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. ही शिक्षणाची गरज असते आणि हे शिक्षणाचं महत्त्व असतं. मला अनेक जण जेव्हा विचारतात की मेडिकल सोडून तुम्ही कला क्षेत्रात का गेलात, म्हणजे काही जण तर सर खाजगीत बोलतात, आता तोंडावर फार जण बोलत नाहीत. काही जण विचारतात मेडिकलचं सीट का वाया घालवलं. त्याच्यावर मी कायम हेच सांगतो की ही जी शिक्षण पद्धती आहे, जेव्हा तुम्ही एखादा पेशंट बघता तेव्हा त्या पेशंटला, आता तुम्ही जे मेडिकलला जाणार आहात त्यांना हा सगळा अभ्यासक्रम नक्कीच येईल. आधी इन्स्पेक्शन असतं, मग पाल्पेशन असतं, मग ऑस्कल्टेशन असतं, मग इन्व्हेस्टिगेशन्स असतात, मग डिफरन्शियल डायग्नोसिस असतं आणि मग तुम्ही फायनल डायग्नोसिसवर येता. जेव्हा मला असा कोणी प्रश्न विचारतो तेव्हा मी सांगतो, मला जेव्हा भूमिका समोर येते तेव्हा मी भूमिकेला हा निकष लावतो, आता मला सांगा की मी शिक्षण वाया घालवलं की मी शिक्षणाचा वेगळ्या पद्धतीने उपयोग केला. जेव्हा तुम्ही हा उपयोग करता तेव्हा या शिक्षणाने आणखी एक फार महत्त्वाचं काम होतं. म्हणजे करिअर का घडवावं, करिअर का स्ट्रॉंग असावं, जे तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे की करिअर स्ट्रॉंग का असावं, तर कोणत्याही इमारतीचा जर पाया भक्कम असेल तर इमारत दीर्घकाळ टिकते आणि इमारत जास्त उंचीपर्यंत उभी राहू शकते, जी वादळ वाऱ्यात सुद्धा टिकते. जेव्हा तुम्ही तुमच्या पालकांकडे बघत असाल, तुम्ही नातेवाईकांकडे बघत असाल, तुम्ही आजूबाजूला बघत असाल, तेव्हा जगात काम करण्याच्या दोन पद्धती आहेत असं मी कायम मानतो. यातली एक पद्धत आहे पडेल ते काम करणं. आपण खूपदा म्हणतो काय माणूस राव, पडेल ते काम करायची त्याची तयारी, बरोबर ऐकतो आपण बऱ्याच वेळा. ही एक पद्धत आहे पडेल ते काम करणं, मिळेल ते काम करणं. आणि दुसरी एक पद्धत आहे जे आवडतं ते काम करणं. मी दुसऱ्या पद्धतीत मोडतो आणि म्हणून मी या दुसऱ्या पद्धतीवर जास्त भरभरून बोलतो, कारण हे सुख खूप कमी जणांना मिळतं की ज्याला आवडीच्या क्षेत्रात करिअर करायला मिळतं.
आणि जेव्हा आपण आवडीच्या क्षेत्रात करिअर करतो तेव्हा तो कामाचा ताण राहत नाही, कामाचा शीण राहत नाही, तो एक आनंददायी प्रवास होतो आणि तो प्रवास आपण कायम एन्जॉय करत जातो. आणि म्हणून आजकालच्या विशेषतः विद्यार्थ्यांना भेटल्यानंतर एक गोष्ट कायम दिसते की एका रॅट रेसमध्ये सगळे धावतायत का, हा एक विचार येतो. म्हणजे अगदी लहान मुलांपासून, म्हणजे तुम्ही तर आता एका करिअरच्या उंबरठ्यावर आहात, पण तुम्ही आणखी 10-15 वर्षांनंतर तुम्ही उद्याचे पालक आहात. त्यामुळे या रॅट रेसमध्ये अगदी सुरुवातीपासून आपण धावायला सुरुवात करतो का, आणि मग या रॅट रेसमध्ये धावत असताना अनेक गोष्टी आपल्या हातातून निसटून जातात का. आणि या रॅट रेसमध्ये धावत असताना आता तुमच्यापैकी ज्यांनी इंजिनिअरिंगला ज्यांना ॲडमिशन मिळालंय किंवा मिळणार आहे, ज्यांनी कॉलेज सिक्युअर केले, त्यांनी एकदा स्वतःच्या छातीवर हात ठेवून हा प्रश्न विचारून बघा, मला नेमकं इंजिनिअरिंग का करायचंय. का हा प्रश्न फार महत्वाचा आहे. आणि का हा प्रश्न अशासाठी महत्वाचा आहे की तुमच्या वडिलांना बरं वाटेल, ते तर वाटणारच आहे. तुमच्या आईला आनंद होईल, तो तर होणारच आहे. तुमच्या नातेवाईकांमध्ये तुमच्या आई वडिलांची मान ताठ होईल, तेही होणारच आहे. तुमच्या मित्रपरिवारामध्ये तुमच्याकडे ताठ मानेनं पाहिलं जाईल, तेही होणारच आहे. चांगल्या कॉलेजला ॲडमिशन मिळालं तर चांगल्या ठिकाणी नोकरी मिळणार आहे, तेही होणारच आहे. पण या सगळ्यामध्ये मला हेच करिअर का करायचंय या प्रश्नाचं उत्तर नसतं. मला आवडतं म्हणून करायचंय. मग नेमकं आवडतं तर का आवडतं या प्रश्नाचं उत्तर घ्यायला आत्तापासून सुरुवात करा. खात्रीनं सांगतो, ज्या दिवशी तुम्हाला मला याच क्षेत्रात करिअर करायचंय, ते का करायचंय याचं उत्तर जेव्हा मिळेल ना, तेव्हा तुमचं संपूर्ण शैक्षणिक करिअर एका वेगळ्या झळाळीनं झळाळून उठेल. कारण तुमच्याकडे उत्तर असेल, मी हे का करतोय. हा का प्रश्न रॅट रेसमधून बाहेर येऊन स्वतःला एकदा विचारून बघा. कारण पुढे करिअरमध्ये अनेक आव्हानं आहेत, अनेक चॅलेंजेस आहेत. म्हणजे चांगलं कॉलेज मिळालं तर आत्ताचा एक टप्पा आहे जो तुम्ही पार केलात, तो म्हणजे एका खूप चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्याचा. तुम्हाला नंतर तो करायचा आहे की मला खूप चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे. एकदा खूप चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन केलं की, माझ्या अनुभवावरून सांगतो, मी 8वीपर्यंत नारायणगावला शिकलो, त्यानंतर 9वी ते 12वी पुण्यात आपटे प्रशालेत शिकलो. आणि आपटे प्रशालेत शिकल्यानंतर जसे तुमच्यापैकी प्रत्येक जण तुमच्या शाळेचा, तुमच्या कॉलेजचा, तुमच्या कुटुंबाचा ब्लू आईड बॉय असतो, बरोबर ना. लहानपणापासून तुम्हाला एक स्पेशल वागणूक मिळते, बरोबर, कारण तुम्ही हुशार असता, त्याशिवाय तुम्ही इथे बसलेले नाही आहेत. तुम्हाला प्रत्येकाला एक स्पेशल वागणूक आहे. तुमच्या मार्क लिस्टकडे बघून अनेकांना खरं तर घरी बोलणी खायला लागतात. तुमच्या मित्रपरिवाराला, तुमच्या नातेवाईकांमध्ये सुद्धा तुमच्या मार्कलिस्टची चर्चा होते, तुमच्या यशाची चर्चा होते. तुमच्या शाळेमध्ये, तुमच्या कॉलेजमध्ये तुम्हाला एक महत्त्वाचं स्थान असतं. शिक्षक तुमच्याकडे आदरानं बघतात. थोडक्यात तुम्ही हे ब्लू आईड बॉय असता. असाच मी पण होतो. जो सरांनी उल्लेख केला तसा सेठ GS मेडिकल कॉलेजमध्ये जेव्हा गेलो, तेव्हा सेठ GS मेडिकल कॉलेजमध्ये गेल्यानंतर मला एक जाणीव झाली की अरे, मी आत्तापर्यंत ब्लू आईड बॉय होतो, तो मी एका डबक्यातला ब्लू आईड बॉय होतो. आता म्हणजे आमच्या वेळी तेव्हा, आता मला वाटतं GS मेडिकल कॉलेजला 250 सीट आहेत. आमच्या वेळी 180 सीट होत्या. 180 सीट्स असताना जेव्हा मी पहिल्यांदा क्लासरूममध्ये बसलो, तेव्हा मला कळलं की मी जे स्वतःला समजत होतो, मला ज्याचा अभिमान होता, मला ज्याचा आनंद होता, त्याच पद्धतीनं बाकीच्या 179 जणांना सुद्धा आहे. म्हणजे ब्लू आईड बॉय असणारा मी एकटा नाहीये, तर मी या एकूण 180 जणांपैकी एक आहे. आणि तिथे भूक सुरू होते. ती भूक असते ती या आता 180 जणांमध्ये स्वतःची ओळख निर्माण करण्याची. आणि म्हणून मी म्हणतो की हा एक करिअरचा टप्पा गेल्यानंतर पुढचा जो करिअरचा टप्पा आहे की जेव्हा स्वतःची ओळख मला या 180 ब्लू आईड बॉईजमध्ये निर्माण करायची आहे, तेव्हा तुमच्याकडे या प्रश्नाचं उत्तर असणं फार गरजेचं असतं. मी हेच करिअर का करतोय. आणि मग तुमचं ते दडपण नाहीसं होतं आणि करिअर एका वेगळ्या दिशेनं निघतं. त्यामुळे एज्युकेशनल बेस हा फार महत्त्वाचा.
आणि यावेळी माझ्या वडिलांनी मला सांगितलेलं एक सिक्रेट सांगतो. म्हणजे काही जण तुमच्यापैकी असतील, पालक कदाचित नाराज असतील, की मेडिकल CETचा स्कोअर खूप चांगला असेल, मग नीटचा स्कोअर खूप चांगला असेल आणि मुलगा किंवा मुलगी म्हणेल मला आयुर्वेदिकला जायचंय, मला MBBS नाही, मला BAMS करायचंय. असं कदाचित एखादा मुलगा म्हणतो आणि आई वडील वैतागतात, आई वडील चिडतात. आई वडील म्हणतात अरे एवढा चांगला रँक आला, तू MBBS करायचं सोडून BAMSला कशाला जातो. पण त्यावेळी जर तुम्हाला असा इंटरेस्ट असेल, एखाद्याला नसेल जायचं मेकॅनिकल इंजिनिअरिंगला, एखाद्याला सिव्हिल इंजिनिअरिंग करायचं असेल, जगाचा ट्रेंड काय आहे हे बघण्यापेक्षा एक हिताचा सल्ला देईन, माझ्या मनाचा ट्रेंड काय आहे याचा एकदा विचार करा आणि त्यानंतर करिअर निवडा. कारण जगाचा ट्रेंड काय आहे हे ठरवून तुम्ही जर जगाच्या नियमानुसार एखादी ब्रांच घेतली तर जगाला काही फरक पडणार नाहीये की त्या ट्रेंड मधले तुम्ही एक जण असणार आहात. आणि मनाचा ट्रेंड निवडून माझ्या मनाला काय हवंय, मला कशात करिअर करायचंय, या अनुषंगानं जर तुम्ही ब्रांच निवडली तर तुम्हाला या सगळ्या गोष्टीशी करायचंय. कारण जी डिग्री हातात घेणार आहात, जी करिअरची इमारत तुम्ही उभारणार आहात, ती घेऊन तुम्हाला आयुष्यभर चालायचंय. आता ठरवा, जगाचा ट्रेंड महत्वाचा की मनाचा ट्रेंड महत्वाचा. आणि हा निर्णय घेताना घाबरू नका. एक सिक्रेट शेअर करतो, माझ्या वडिलांनी मला सांगितलेलं. माझ्या वडिलांनी मला एक गोष्ट सांगितली होती की बाळा, आयुष्यातला कुठलाच निर्णय चुकीचा नसतो. आयुष्यात घेतलेला कोणताही निर्णय चुकीचा नसतो. फक्त पुढे जाऊन म्हणजे भविष्यात जाऊन मागे घेतलेला निर्णय बरोबरच होता हे सिद्ध करण्याची धमक आणि त्याची तयारी तुझ्यात असली पाहिजे. आणि म्हणूनच तुम्हाला विनंती करतो की जेव्हा करिअरचा विचार करता तेव्हा या करिअरचा विचार करत असताना ही तयारी सुद्धा ठेवा, ही धमक सुद्धा ठेवा. कारण युवा शक्तीची सगळ्यात महत्वाची ओळख मला वाटते आणि ती म्हणजे लाथ मारेल तिथं पाणी काढील. ही जर युवा शक्तीची ओळख असेल, जर मनगटात ताकद असेल, उरात हिम्मत असेल आणि डोळ्यात जर स्वप्न असतील तर तुम्हाला कुणीही अडवू शकत नाही. फक्त चालताना मनाच्या रस्त्यानं चाला. आणि मग जेव्हा हे करिअर घडवायचं, तर करिअर घडवायचं असेल तर मी सुरुवातीला म्हणालो करिअर घडत नाही, करिअर घडवावं लागतं. आणि आता हे करिअर घडवायचं म्हटलं तर काही मॅनेजमेंट सर. थोडक्यात मगाशी तुम्ही नोटीस केलं असेल अनेकांनी, जेव्हा तांबे सर माझी ओळख करून देत होते तेव्हा मी ही टिपणं काढत होतो. ही टिपणं कशासाठी काढत होतो की कुठेही तुमच्या मनात हा कोणताही गैरसमज असता कामा नये की ही दैवी देणगी आहे, हे असं होतं. असं काहीच होत नाही. देर इज नो शॉर्टकट टू सक्सेस. तुम्हाला मेहनत करावीच लागते, तुमची तयारी असावीच लागते आणि त्या तयारीनुसार तुम्हाला पुढे जर जायची सवय लागली तर मग तुम्हाला कुठली अडकाठी, कुठली अडचण कधीच अडवू शकत नाही. आणि म्हणून मला विचार करताना असं वाटलं की हा जो करिअर जे आपण घडवतो, म्हणजे ज्या पद्धतीने एखादी भिंत बांधायची असेल तर त्या भिंतीत एक एक वीट रचावी लागते, एक एक ब्लॉक रचावा लागतो. मग वीट रचल्यानंतर सिमेंट टाकावं लागतं, त्यानुसार ती राहते, मग प्लास्टर होतं. म्हणजे भिंत आपोआप जशी बनत नाही तसं करिअर आपोआप बनत नाही. एक एक वीट रचून करिअर घडवावं लागतं. आणि हे घडवत असताना ही जी संपूर्ण मॅनेजमेंट आहे, यामध्ये एक फार महत्वाची मॅनेजमेंट आहे, ती म्हणजे गोल मॅनेजमेंट. तुमचं नेमकं ध्येय काय. जसं मी सुरुवातीला सांगितलं की तुमचं ध्येय बदलतं सुद्धा, तुमचं ध्येय बदलू सुद्धा शकतं. म्हणजे आज मला जर जेव्हा विचारलं की सुरुवातीचं मेडिकल, त्यानंतरचं कलाक्षेत्र आणि त्यानंतरचं आजचं समाजकारण किंवा राजकारण, आणि मी कायम सांगतो की जर क्षेत्र बदलत असलं तरी त्याचं जे ध्येय होतं ते ध्येय त्यानुसार बदलत गेलं. जेव्हा मेडिकलला गेलो होतो तेव्हा माझा एक गोल होता, माझं एक ध्येय होतं. सर्वसामान्य मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातला होतो मी. त्यामुळे ही जी मागची पिढी होती, आमच्या वडिलांची जी पिढी होती, आमच्या काकांची जी पिढी होती, या सगळ्या पिढीसमोर एक प्राधान्याची गरज होती. एक प्राधान्य होतं ते म्हणजे आयुष्याला स्थैर्य मिळावं. म्हणजे तुम्ही आठवून बघा, तुमच्या काका असतील, वडील असतील, यांच्यापैकी अनेकांना
एक काळ असा होता की सरकारी नोकरी म्हणजे आभाळाला हात लागत होते. त्या आधीचा एक काळ होता म्हणजे शिक्षकी पेशातली नोकरी म्हणजे आयुष्य आता सुखाने निघणार याची एक खात्री पटत होती. त्यानंतरचा आता काळ आला परमनंट नोकरी, परमनंट, ही सुद्धा एक फार महत्वाची चेंज झाली. त्याच पद्धतीनं सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला असल्यामुळे एक स्थैर्य असणं, एक प्रेस्टिजियस करिअर असणं ही फार महत्वाची गरज होती. म्हणजे 98 साली खरं तर नारायणगावच्या सारख्या ग्रामीण भागामध्ये UPSCचा तर विचार सुद्धा डोक्यात येत नव्हता. म्हणजे फार तर ॲग्रिकल्चरला जायचं आणि त्यानंतर MPSC करायचं हा एक ट्रेंड त्यावेळी होता. त्यामुळे एक स्थैर्य हवं होतं, एक ग्लोरिफाईड करिअर हवं होतं. आणि हे ग्लोरिफाईड करिअर घेऊन मी MBBSला गेलो. मी सुरुवातीला म्हणालो मी एका तत्वावर फार विश्वास ठेवतो, म्हणजे मिळेल ते पेक्षा हवं ते, हे फार महत्वाचं असतं. आणि त्यामुळे ॲडमिशन मिळताना अभ्यास अशा पद्धतीने केला की पाहिजे तर सेट GS मेडिकल कॉलेजेस पाहिजे. आणि सेट GS मेडिकल कॉलेजला ॲडमिशन मिळाल्यानंतर मला आठवतं मी परवा माझ्या सोशल मीडियावर सुद्धा ही पोस्ट शेअर केली होती. मी 3rd इयर MBBSला होतो. 3rd इयर MBBSला, बरं ही गोष्ट सांगताना हेही तुम्हाला जाणीवपूर्वक सांगतो, MBBSला मला थ्रूआउट डिस्टिंक्शन आहे. MBBSला मला थ्रूआउट डिस्टिंक्शन आहे. सर रतन टाटा स्कॉलरशिप जी आहे, या सर रतन टाटा स्कॉलरशिप मला MBBSच्या मार्कांवर दरवर्षी मिळत गेलेली आहे. पण हे असताना सुद्धा जेव्हा स्वतःची ओळख निर्माण करण्याची वेळ आली आणि आम्ही कला क्षेत्राला सुरुवात केली, ती आवड वाढत गेली, ती गोडी लागत गेली. ती गोडी लागल्यानंतर 3rd इयरला असताना आमची ऑर्थोपेडिक्सची एक एक्झाम होती ना. ऑर्थोपेडिक्सच्या एक्झाममध्ये माझे सिनियर डॉक्टर मिहीर बापट ते आमची परीक्षा घेत होते. वॉर्ड एक्झाम झाली. वॉर्ड एक्झाम झाल्यानंतर मिहीर बापटने खांद्यावर हात टाकला. मला म्हणाल चल जाऊन कट्ट्यावर चहा पिऊया. आणि चहा प्यायला जाताना त्यांनी मला किस्सा सांगितला. ते जेव्हा MBBSला होते, डॉक्टर मिहीर बापट आज मुंबईतले अत्यंत नामांकित स्पाईन सर्जन आहेत. आणि ते जेव्हा MBBSला होते त्यावेळी ते बॅडमिंटनचे नॅशनल चॅम्पियन होते. त्यावेळी त्यांनी मला सांगितलं की मी जेव्हा बॅडमिंटनचा नॅशनल चॅम्पियन झालो MBBSला आल्यानंतर, तेव्हा मला वाटायला लागलं की आपण बॅडमिंटनमध्ये करिअर करावं. पण नंतर जसा वेळ बदलला, 2nd इयर झालं, 3rd इयर सुरू झालं, त्यानंतर मला असं जाणवायला लागलं की नाही, मला पुन्हा सर्जरीमध्ये करिअर करायचं. आणि मग मी माझा प्रेफरन्स बदलला. पण तुझ्या बाबतीत मला तसं जाणवत नाही. मी तुला अगदी 1st इयरपासून बघतोय. तू जरी ब्राईट स्टुडंट असला, जरी तू ब्राईट मेडिकल स्टुडंट असला, तरी सुद्धा तुझी ही आवड तुला स्वस्थ बसू देत नाहीये. त्यामुळे एकदा विचार कर हे करिअर करण्याचा. हा फक्त विचार होता. उडी कधी मारायची खरंच माहीत नव्हतं. उडी मारली सुदैवानं, एकामागून एक काम येत गेलं, खूप चांगल्या चांगल्या करिअर होत गेल्या. पण खूप प्रामाणिकपणे सांगतो की जी कामं मिळत गेली, म्हणजे करिअर अभ्यासातलं असलं तरी ते घडवावं लागलं. आणि जेव्हा कला क्षेत्रात आलो तेव्हाही ते करिअर घडवावं लागलं. याचंही एक उदाहरण म्हणतो. करिअर हे घडवावं लागतं या गोष्टीसाठी सांगतो. तुम्ही नेमकं काय करणार आहात. मेडिकलचा अभ्यास असल्यामुळे मला पडेल ते काम नाही, मला हवं ते काम करण्याचं स्वातंत्र्य कला क्षेत्रात मिळालं. हे कला क्षेत्रात स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका वयाच्या अवघ्या 27व्या वर्षी समोर आली, तोपर्यंत एक निकष माझ्या मनात बिंबला गेला होता की सर्वसाधारणपणे एक पीक, जो मराठी इंडस्ट्रीमधल्या अनेक कलाकारांचा एक पीक असतो करिअरचा, हा करिअरचा पीक शक्यतो 40शी ओलांडल्यानंतर तुम्हाला एक पीक दिसतो. अनेक दिग्गज कलाकार यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. काहींनी सांगितलं फार मोठा धोका पत्करताय, आयुष्यात टाईपकास्ट व्हाल, परत दुसरी कुठली भूमिका मिळणार नाही. मग काही गाजलेल्या मालिकांची उदाहरणं देण्यात आली. मला सांगण्यात आलं की तसं करिअर होईल. बघा, मी म्हणतो फार महत्त्वाची गोष्ट होती. इथं सुद्धा शिक्षण कामाला आलं. ते शिक्षण अशासाठी कामाला आलं की मला जर हे करायचं असेल तर हे काम करण्यात किंवा करिअरच्या या टप्प्यावर हा निर्णय घेण्यामध्ये नेमके धोके कोणते, नेमके त्याचे फायदे कोणते, आणि आता धोके किती आणि फायदे किती, या दोन गोष्टी वेग करून झाल्यानंतर
तिसरी फार महत्त्वाची गोष्ट गरजेची होती, जी माझ्या वडिलांनी मला सांगितली होती, जी शिक्षणातून कला क्षेत्रात येतानाही सांगितली होती आणि कला क्षेत्रात सुद्धा जी मी अंमलात आणली, की फायदे बघितलेत, धोके बघितलेत, हे फक्त कागदावर मांडून बघितलेत, पण जे काही होईल त्या निर्णयाची जबाबदारी घ्यायची माझी तयारी ज्या दिवशी झाली त्या दिवशी निर्णय घेतला आणि त्यानंतर कला क्षेत्रातल्या करिअरला एक वेगळी वाट लागली, एक वेगळी वाट मिळाली. आणि जेव्हा मी म्हणतो की हे गोल कसे चेंज होत गेले, त्यामुळे मेडिकलला जात असताना पहिला गोल समोर होता, तो म्हणजे एक स्थैर्य असलेलं करिअर निवडण्याचा. त्यानंतर मेडिकलला गेल्यानंतर पुन्हा गोल चेंज झाला. मी याला गोल सेटिंग किंवा गोल मॅनेजमेंट म्हणतो. हा गोल अशासाठी चेंज झाला की आता मला माझ्या आवडीच्या क्षेत्रात करिअर होऊ शकतं का ही संधी चाचपडून बघायची. पण मला वाटतं कदाचित त्यावेळी जर मी अशा पद्धतीने वेडेपणानं शिक्षण अर्धवट सोडून तिकडं गेलो असतो तर जो पाया मला कला क्षेत्रात मिळाला तो मिळाला नसता. म्हणून MBBS पूर्ण करणं ही मी आधी प्रायोरिटी ठेवली. ती मेरिटोरियस मार्क्सने पूर्ण केल्यानंतर जेव्हा गोल चेंज केला तेव्हा आवडीच्या क्षेत्रात करिअर करणं होतं. आणि आवडीच्या क्षेत्रात करिअर केल्यानंतर जेव्हा समाजकारणात जाण्याचा निर्णय घेतला, तो नेमका का घेतला तो मी नंतर सांगेन. पण जेव्हा मला विचारलं जातं की गोल का चेंज होत गेले, तर मी सांगतो की जर डॉक्टर झालो असतो तर दिवसाला खूप सक्सेसफुल डॉक्टर, खूप रोरिंग प्रॅक्टिस ज्याला आपण म्हणतो, या रोरिंग प्रॅक्टिसनी मी दिवसाला फार तर किती पेशंट पाहिले असते? 200 300 मी 200 पेशंट दिवसाला पाहिले असते. माझ्याकडून एका दिवसात 200 पेशंटच्या चेहऱ्यावर एक आनंद देता आला असता. जेव्हा मी कला क्षेत्रात गेलो, म्हणजे या रंगमंचावर सुद्धा मी शंभूराजे नाटकाचा प्रयोग केलाय. जेव्हा मी रंगमंचावर उभा राहत होतो तेव्हा समोर बसलेली प्रेक्षक संख्या बघितली तर 800,000 प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर मी एका वेळी आनंद देऊ शकत होतो. आणि जेव्हा मी समाजकारणात गेलो, जर याच विचारांनी मी वाटचाल पुढे ठेवली तर माझा एक विधायक निर्णय हा लाखो कुटुंबांच्या चेहऱ्यावर क्षणात आनंद देऊ शकतो. त्यामुळे करिअरमध्ये जरी गोल बदलत असले तरी उद्दिष्ट महत्वाचं आहे, आनंदाचं गुणोत्तर आयुष्यात वाढत राहिलं पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही हे गोल बदलत जाता, हे गोल सेट करत जाता, म्हणजे बघा गंमत आहे, आज तुम्ही पालकांबरोबर आहात, सर एक 15 वर्षांनंतर आपण परत यांचा गेट टुगेदर घेऊ. सोबतची खुर्ची वेगळ्या माणसासाठी रिझर्व असणार आहे, बरोबर? आणि ही वस्तुस्थिती, हा गोल बदलत जातो. पण ज्या दिवशी सोबतची खुर्ची दुसऱ्या माणसासाठी रिझर्व झाल्यानंतर तिसरी खुर्ची तुम्ही तुमच्या पालकासाठी रिझर्व ठेवता, तेव्हा उद्देश कायम राहतो, मला माझ्या माणसांना घेऊन पुढे जायचंय. आणि म्हणून म्हणतो गोल बदलत राहतात, आयुष्यातली ध्येय बदलत राहतात, त्या ध्येयाकडे जाण्याचा जो उद्देश असतो तो कायम राहिला पाहिजे. मग दुसरी फार महत्वाची गोष्ट असते करिअर घडवताना, टाइम मॅनेजमेंट. बरोबर? तुमच्या अर्घ तर कोणालाच माहित नाही. 4-4 वर्ष आजकाल तुम्ही तयारी करता. किती वर्ष तयारी केली? 3 वर्ष, 4 वर्ष सुरुवातीपासून ठरवून केली. पण या टाइम मॅनेजमेंट नंतर त्याचे धोके सुद्धा आहेत. म्हणजे आत्तापर्यंत तुम्ही जे एक टाइम मॅनेजमेंट करत होता, हे टाइम मॅनेजमेंट तुम्ही एका फ्रेम मध्ये राहून करत होता. म्हणजे तुम्हाला फॉर एक्झाम्पल श्रद्धा इन्स्टिट्यूट सारखी एक सक्षम संस्था होती हे सांगणारी हे टाइम मॅनेजमेंट कशा पद्धतीने करायचं. तुम्हाला घरी पालक होते हे सांगणारे की हे टाइम मॅनेजमेंट कशा पद्धतीने करायचं. कारण अनेक पालकांनी आपल्या मुलांना हे सांगितलेलं असतं, बाळा एवढे 2 वर्ष फक्त काढ. म्हणजे आमच्या वेळची परिस्थिती सांगतो, 10वी आणि 12वी असा जोर लावना का पुढे सगळं स्मूथ निघतं. अर्ध सत्य. हे अर्ध सत्य आहे. कारण 10वी आणि 12वीनी एक टप्पा पार होतो. एक टप्पा पार झाला म्हणून तुम्ही झोप काढू शकत नाही. ही जी टाइम मॅनेजमेंटची सवय आहे ही तुम्हाला सातत्यानं पुढे नेत राहावी लागते. आणि त्यामध्ये आता तर अनेक डिस्ट्रॅक्शन्स येतात. डिस्ट्रॅक्शन सगळी माहिती आहेत. सगळं खुलून बोलू की उगा लपून बोलायचंय?
म्हणजे तुमच्याकडे आता जे आमच्या वेळी नव्हतं आता फार मोठ्या प्रमाणावर आहे, तुमच्याकडे सोशल मीडियाचं डिस्ट्रॅक्शन आहे. तुम्हाला सोशल मीडियावर एक संपूर्ण इंटरनेटचं महाजाल हे तुमच्यासमोर अचानक ब्लास्ट झालेलं आहे. कालपर्यंत ज्या गोष्टीची तुम्हाला काहीही गरज नव्हती त्या गोष्टीचा तुम्ही विचार सुद्धा करता, त्या गोष्टीने तुम्ही खंतावता सुद्धा, त्या गोष्टीचा तुम्ही आनंद सुद्धा करता. म्हणजे एक काळ होता की तुमचं विश्व हे तुमच्या गल्लीपुरतं मर्यादित होतं. नंतरचा एक काळ होता तुमचं विश्व तुमच्या शाळेपुरतं, तुमच्या कॉलेजपुरतं, तुमच्या इन्स्टिट्यूशनपुरतं मर्यादित होतं. नंतरचा एक काळ होता की ते फार तर इचलकरंजी पुरतं मर्यादित होतं, कोल्हापूर जिल्ह्यापुरतं मर्यादित होतं. पण आज US ला कोविडच्या किती केसेस आल्यात आणि मग आता आपल्याकडं आला तर काय, ही भीती तुमच्या मनात तोपर्यंत नव्हती जी आता यायला लागली, जी आता सुरू व्हायला लागली. आणि हे डिस्ट्रॅक्शन जे तयार होतं, आता हे डिस्ट्रॅक्शन एक झालं सोशल मीडियाचं. कारण आता तुम्ही कॉलेजला जाणार, कॉलेजला गेल्यानंतर घरच्यांशी संपर्क करायला म्हणून तुमच्या हातात मोबाईल तर असणार, बरोबर. मोबाईल असला म्हटल्यानंतर त्याला डेटा पॅक पण असणार. डेटा पॅक म्हटल्यानंतर सोशल मीडियावर तुमचे अकाउंट सुद्धा असणार. सोशल मीडियावर तुमचे अकाउंट्स असल्यानंतर मित्रांनी जर इंस्टाग्रामला रील टाकला तर आपला रील का नाही म्हणून तुमच्या मनात एक अहमहिका लागणार. खरं आहे ना. इथं डिस्ट्रॅक्शनची सुरुवात होते. विशेषतः मागे तुम्ही बसलेल्या आहात यांचं तरी पुढचं आहे, तुम्ही त्याच्या आधीच्या टप्प्यावर आहात म्हणून आधी मागच्यांविषयी बोलतो मग तुमच्याकडे येतो. हे तुमच्याही बाबतीत 100% होतं. पण तुमच्या बाबतीत हे होत असताना एकच गोष्ट सांगा, हा मोबाईल असेल, हे सोशल मीडिया असेल, याच्यामधलं डिस्ट्रॅक्शन असेल, या सगळ्या गोष्टी 2 वर्षांनी पण राहणार आहेत की गायब होणार आहेत? तशाच राहणार आहेत, बरोबर. मग 2 वर्ष जर फक्त ही गोष्ट बाजूला ठेवली आणि आत्ता मागून तुम्ही इथं बसण्यासाठीची पहिली जिद्द बांधली तर मला वाटतं हे डिस्ट्रॅक्शन तुम्ही आधी बाजूला करता. मग येतो पुढच्यांकडं. आत्तापर्यंत इचलकरंजीत होतात, आईवडिलांच्या सावलीत होतात, आईवडिलांच्या निगराणीमध्ये होतात. आता पुढे जेव्हा तुम्ही पुण्यात जाल, मुंबईत जाल, वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये जाल, या कॉलेजमध्ये जात असताना एक जबाबदारी खांद्यावर घेऊन जा. कारण तुमचे आईवडील तिथं पूर्ण वेळ तुमच्या अवतीभोवती नसणार आहेत. अनेक निर्णय स्वतःचे स्वतः घ्यावे लागणार आहेत. अनेक गोष्टी स्वतःच्या स्वतः ठरवाव्या लागणार आहेत. म्हणजे पक्षिणीच्या पंखाखालचं पिलू जेव्हा पहिल्यांदा आकाशात भरारी घेतं ना, तेव्हा त्या पिलाला जे जे वाटत असेल ते सगळं तुम्हाला वाटणार आहे. आणि ते वाटत असताना फक्त एका गोष्टीची जाण आणि जाणीव कायम मनात ठेवा की या कॉलेजमध्ये येण्यासाठी माझ्या आईवडिलांनी आत्तापर्यंत किती खस्ता खाल्ल्यात, त्यांनी किती स्वप्न माझ्याकडून पाहिलीत आणि ती स्वप्न घेऊन मी या कॉलेजमध्ये आलेत. ही जर भावना मनात ठेवलीत तर मला वाटतं या अनेक डिस्ट्रॅक्शन्सला तुम्ही बाजूला ठेवा. बरं, आणखी पुढचं डिस्ट्रॅक्शन आहे विशेषतः प्रोफेशनल कॉलेजला गेल्यानंतर. तारुण्याच्या उंबरठ्यावर आहात तुम्ही. तारुण्याच्या उंबरठ्यावर असताना पुढचं डिस्ट्रॅक्शन असतं. सिनेमातली गाणी आदळत असतात, वेगवेगळे मेसेजेस फॉरवर्ड होत असतात. कुणीतरी कुणाला तरी कधीतरी आवडून जातं. हे आवडून जातं आणि मग एक डिस्ट्रॅक्शन आणखी वेगळं सुरू होतं. हे डिस्ट्रॅक्शन सुरू झाल्यानंतर अनेकांच्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण होतात, आता नेमकं काय करायचं. आईवडिलांच्या डोक्याला चिंता असते. मुलांना मात्र असं असतं की टिपिकल फिल्मी स्टाईल जी असते, डेली सोप बघितलेले असतात, फिल्मी स्टाईलमध्ये सिनेमे बघितलेले असतात आणि मग त्यामध्ये असं वाटतं की हेच सगळं काही आहे. ते जर करायचं असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा कधी भविष्यात ही वेळ येईल, ती वेळ समोर येत असताना एक ठरवा, प्रेमकर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, जमिनीमध्ये उगवून सुद्धा आभाळापर्यंत पोचलेलं. आणि हे जेव्हा आभाळापर्यंत पोचवायचं असतं तेव्हा ती गोष्ट सुद्धा जबाबदारीनं करायची असते. त्या गोष्टीमध्ये सुद्धा परस्पर विश्वास, कुटुंबाचा विश्वास, या सगळ्या गोष्टी समोर येऊन ती गोष्ट करिअरच्या आड येणार नाही हे फार महत्त्वाचं असतं. की मला एखाद्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालं, आता सगळं सुटलं असं होत नाही. गाडी जरी एक्सप्रेस हायवेला लागली तरी मध्येच कचकचून ब्रेकही लागू शकतो आणि मध्येच टायर फुटून अपघातही होऊ शकतो. तो होणार नाही
याची काळजी मात्र तुम्हाला घ्यावी लागेल आणि म्हणून हे डिस्ट्रॅक्शन तुम्हाला थांबवावं लागेल. जी आव्हानं असतात ही आव्हानं तुम्हाला सांगितलीत आणि मग एकदा प्रोफेशनल कॉलेजला गेल्यानंतर जसं आत्ता इथे संपूर्ण शिकवलं जातं, जसे क्लासेस असतात, लेक्चरर्स असतात, शिक्षकांचं लक्ष असतं, या पद्धतीनं प्रोफेशनल कॉलेजला तसं होणार नाही. या प्रोफेशनल कॉलेजला तुम्हाला स्वतःच्या गोष्टी स्वतः करायची एक सवय पाडून घ्यावी लागते. आणि मग मनात अनेक जण प्रश्न विचारतात, हे सगळं कसं जुळणार? तेव्हा फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, म्हटलं तर दिवसाला 24 तास असतात, म्हटलं तर प्रत्येक तासाला 60 मिनिटं असतात आणि म्हटलं तर प्रत्येक मिनिटाला पण 60 सेकंद असतात. त्यामुळे एक दिवस 24 तासांचा मानायचा की 84,600 सेकंदांचा मानायचा, एकदा जर तुम्ही ठरवलं की मग ही तुमची टाईम मॅनेजमेंट ही फार सोपी जाते. त्या पुढचं करिअर घडवतानाच एक फार मोठी गोष्ट असते, स्ट्रेस मॅनेजमेंट. विशेषतः ही मागच्यांच्याही बाबतीत आहे, ही पुढच्यांच्याही बाबतीत आहे. कारण या वयात म्हणजे खरं तर पालकांना जेव्हा ही गोष्ट सांगितली जाते की या मुलांच्या आयुष्यात आज स्ट्रेस आहे, तर अनेक पालक ही गोष्ट खांदे उडवतात आणि म्हणतात या पोरांच्या आयुष्यात आत्ता कसला स्ट्रेस. पण हो आहे, या मुलांच्या आयुष्यात स्ट्रेस आहे. तो केवळ अभ्यासाचा स्ट्रेस नाही. या मुलांच्या आयुष्यात एक वेगळा स्ट्रेस आहे, त्यांना वेगळं प्रेशर आहे, त्यांना पियर प्रेशर आहे. पियर प्रेशर म्हणजे समवयस्कांच्या करिअरचं एक नकळत प्रेशर, एक नकळत दडपण हे तुमच्या मनावर असतं. म्हणजे शेजारच्याला एवढे मार्क्स मिळाले, शेजारच्याने असा स्कोअर केला आणि मला मिळाले नाहीत, याची एक खंत येते, एक प्रेशर बिल्ड व्हायला सुरुवात येते, एक स्ट्रेस बिल्ड व्हायला सुरुवात होतो. त्यावेळी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की तुमचा मित्र आणि तुम्ही जरी एका वर्गात असाल, तुमचा मित्र आणि तुम्ही जरी एका परीक्षेसाठी प्रिपेअर करत असाल, तरी तुमचा मित्र आणि तुम्ही दोन विभिन्न व्यक्तिमत्व आहात. तुमचा मित्र आणि तुम्ही या दोघांचा IQ असेल, SQ असेल, EQ असेल, या तीनही वेगवेगळ्या आहेत. म्हणजे मी आता केवळ IQ विषयी बोलत नाही. म्हणजे जसा इंटेलिजन्स कोशंट गरजेचा आहे, तसा आजच्या काळात सोशल कोशंट सुद्धा तेवढाच गरजेचा आहे. आणि या पुढच्या काळामध्ये तेवढाच EQ म्हणजे इमोशनल कोशंट सुद्धा वेगळा आहे. त्यामुळे दोन वेगवेगळ्या माणसांची तुलना करून त्याचं प्रेशर घेण्यापेक्षा माझ्या कुवतीला मी पुरेपूर न्याय देण्याचा प्रयत्न करीन, हा जर निश्चय तुम्ही केलात तर पियर प्रेशर येत नाही. मग राहतं दुसरं पेरेंट प्रेशर. हे फार महत्त्वाचं प्रेशर असतं. पण पेरेंट प्रेशर ज्यावेळी येतं त्यावेळी अनेक मुलं खाजगीत सांगतात, आई वडील जाम प्रेशर देतात राव, जाम त्रास देतात. पण तो त्रास नसतो, ते प्रेशर नसतं, ती अपेक्षा असते. त्या अपेक्षांचं ओझं काहींना वाटू शकतं. मला आजतागायत असा एकही पिता दिसला नाही, असा एकही बाप दिसला नाही की जो म्हणेल की माझ्या मुलाचं किंवा माझ्या मुलीचं करिअर ही माझ्या 2 पावलं कमी असलं पाहिजे. प्रत्येक बापाला वाटतं माझं पोरगं माझ्या 2 पावलं पुढं गेलं पाहिजे. हे जेव्हा प्रत्येक बापाला वाटतं तेव्हा ती बापाकडून ही भावना मुलाकडं, ही भावना मुलीकडं ही कायम जात असते. जेव्हा आई तुम्हाला एक गोष्ट सांगत असते, अनेकांचं मी परवा मगाशी सूत्रसंचालन करणाऱ्या ताईंनी, मॅडमनी तो एक उल्लेख केला, अमोल ते अनमोल आहे आपल्या यूट्यूब चॅनलचा, ज्याच्यामध्ये गृहिणींच्या विषयी हा जो एक उल्लेख केला होता. वडिलांच्या ज्या अपेक्षा असतात, वडिलांचं जे हे प्रेशर असतं ते या बाबतीत असतं की माझं मूल माझ्या पुढे करिअरमध्ये 2 पावलं जायला हवं. आणि आईचं एक फार वेगळं प्रेशर असतं. त्यातही 2 प्रकार आहेत. एक म्हणजे तुमची आई वर्किंग वुमन असू शकते, दुसरी म्हणजे तुमची आई गृहिणी असू शकते. तुमच्या गृहिणी असलेल्या आईची एक वेगळी अपेक्षा असते की त्यातली काही गृहिणी ही शिकलेली असते, जवळपास सगळ्या शिकलेल्या असतात, पण शिकून सुद्धा तिला करिअर करता आलेलं नसतं, तिच्या आयुष्यामध्ये तिला ते आर्थिक स्वातंत्र्य मिळालेलं नसतं. आणि आपल्या लेकीला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपताना, लहानाचं मोठं होत असताना तुमची आई तुमच्याकडून जी अपेक्षा ठेवते ती आई कधी बोलून दाखवत नाही, पण तिला कायम वाटत असतं की जे स्वातंत्र्य मला मिळालं नाही ते माझ्या लेकीला मिळालं पाहिजे. आणि म्हणून ती अपेक्षा नकळत व्यक्त करत असते. जेव्हा आई वर्किंग वुमन असते
त्या वर्किंग वुमन असताना आईला हेच वाटतं, जे बापाला वाटतं की मी शिकल्यानंतर मी एक नोकरी केली, पण मी एक नोकरी करत असताना माझ्या नोकरीचा किंवा माझ्या व्यवसायाचा जो भाग होता याचा केंद्रबिंदू हा कुटुंब होता, आणि माझ्या नवऱ्याची जी नोकरी होती त्या नवऱ्याच्या नोकरीला केंद्रबिंदू मानून मी माझी नोकरी पकडली. बरोबर हे होतं. पण आईला मात्र अनेक वेळा वाटतं माझ्या मुलीचंच असं करिअर बनलं पाहिजे की माझ्या मुलीचं करिअर हे कधी केंद्रबिंदू होऊ शकेल का. आणि जेव्हा तुम्हाला पेरेंट्सच्या अपेक्षा, पालकांच्या अपेक्षा हे ओझं वाटतील ना, तेव्हा फक्त एकदा समजून घ्या की जेव्हा तुम्ही थकून झोपला असाल ना, तेव्हा तुमच्यासाठी रात्र रात्र त्यांनी जागवली आहे. जेव्हा कधी तुम्ही तापाने फणफणला असाल ना, तेव्हा तुमच्या डोक्यावर थंड पाण्याच्या पट्ट्या त्यांनी ठेवल्यात. जेव्हा तुम्ही नाराज होऊन रडून कुशीत निजला असाल ना, तेव्हा माझ्या लेकराला असं का वाटलं म्हणून त्यांनी डोळ्यातून आसवं काढली. आणि त्यामुळे त्यांच्या अपेक्षा या ओझं नाही आहे, त्या अपेक्षांचा दोन प्रकारे उपयोग करता येतो. मी कायम असं म्हणतो की जेव्हा अपेक्षांचं ओझं येतं तेव्हा दोन पर्याय आहेत. डोक्यावर आपण रेल्वे स्टेशनला गेलो आणि आपल्या हमाल बांधवाला बघितलं, तर ओझं डोक्यावर घेऊन चालणाऱ्या जर हमाल बांधवाला बघितलं तर तो दबलेला असतो, तो वाकलेला असतो. आता जेव्हा ओझं जाणवतं, जेव्हा अपेक्षांचं ओझं येतं, तेव्हा दोन गोष्टी करा. एक तर डोक्यावर घेऊन वाकायचं का पायाखाली ठेवून त्यावर उभं राहायचं याचा विचार करा. जर ते पायाखाली घेऊन त्याचा आधार घेऊन उभं राहायचा प्रयत्न केलात तर लहानपणची एक गोष्ट आठवा, जेव्हा उंचावरचं काहीतरी बघायचं होतं आणि दिसत नव्हतं ना टाचावर करून करून, तेव्हा आईनं कडेवर तरी उचलून घेतलं होतं, नाहीतर बापानं खांद्यावर तरी बसवलं होतं. जेव्हा ते बसवतात तेव्हा तुमची उंची वाढते. तसं त्यांच्या अपेक्षांचा जर सकारात्मक विचार केलात तर तुमच्या व्यक्तिमत्वाची उंची, तुमच्या स्वप्नांची उंची वाढल्याशिवाय राहणार नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. ही होते स्ट्रेस मॅनेजमेंट. बरं, हा जसा पियर प्रेशर असतं, जसं पेरेंट्स प्रेशर असतं, तसं करिअर प्रेशर सुद्धा असतं. करिअर प्रेशरमध्ये फार महत्वाची एक गोष्ट असते, व्हॉट इफ आय डोंट डिलिव्हर टू द एक्सपेक्टेशन्स. व्हॉट इफ मी आज मेकॅनिकल घेतलंय आणि उद्या याला स्कोप राहिला नाही तर? आज मी या कॉलेजला ॲडमिशन घेतलंय पण मला कॅम्पस इंटरव्ह्यू विषयी जर यश मिळालं नाही तर? आणि त्या करिअरचं एक नकळत आपण प्रेशर घ्यायला सुरुवात करतो. आणि जेव्हा करिअरचं प्रेशर येतं ना, मला कायम माझा आवडता सिनेमा आहे 3 इडियट्स. तुम्ही बघितलंय कधी? आज मी हे सगळं बोलल्यानंतर घरी जाऊन परत एकदा बघा, तुम्हाला त्यातल्या अनेक गोष्टी पटतील. मला पटल्या कारण मला कुठेतरी माझ्या प्रश्नांची अनेक उत्तरं, त्या सिनेमातली जी आमिर खान यांची भूमिका रँचो, त्या भूमिकेमध्ये मला अनेक उत्तरं ती मिळत गेली. ती अशासाठी मिळत गेली की करिअरचं दडपण तुम्हाला घ्यायचं की स्वतःचं व्यक्तिमत्व असं घडवायचं की करिअर तुमच्या पायाशी लोळण घेत आलं पाहिजे, हे तुम्हाला ठरवायचं असतं. आणि त्यामुळे टाईम मॅनेजमेंट करत असताना किंवा स्ट्रेस मॅनेजमेंट करत असताना या 3 फार महत्त्वाच्या गोष्टी अधोरेखित होतात. त्यानंतरची फार महत्त्वाची गोष्ट उरते, झालं ना आता सगळं, गोल मॅनेजमेंट झाला, बरोबर, टाईम मॅनेजमेंट झाला, स्ट्रेस मॅनेजमेंट झाली, त्या पलीकडे गोष्ट उरते लाईफ मॅनेजमेंट. ती अशासाठी उरते, करिअर कोणत्याही क्षेत्रात करा, फार जबाबदारीनं सांगतोय, करिअर कोणत्याही क्षेत्रात करा. समजा तुमच्या समोर जर ही व्यक्ती उभी आहे जिच्याकडे सगळ्या मानद पदव्या आहेत, तुम्ही माझ्या घरात आलात तर सगळ्या पदव्या तुम्हाला लागलेल्या दिसतील, सगळ्या क्षेत्रांमधली गोल्ड मेडल्स तुम्हाला लागलेले दिसतील, आणि जर माझ्या घरातून जाणारा म्हणाला माणूस बरोबर नाही, तिथे त्या क्षणी ती सगळी मेडल आणि सगळ्या पदव्या या कवडीमोल ठरतात. म्हणून लाईफ मॅनेजमेंट करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा, करिअर कोणत्याही क्षेत्रात करा पण माणूस म्हणून सच्चे असा, माणूस म्हणून चांगले असा. जर माणूस म्हणून तुम्ही चांगले असाल
तर कोणत्याही क्षेत्रातलं करिअर उठून दिसतं. म्हणजे पुन्हा मेडिकलचे विद्यार्थी आहेत, पुन्हा एक उदाहरण देऊन सांगतो. एक खूप मोठा कार्डियक सर्जन आहे, ज्या कार्डियक सर्जनचा प्रचंड मोठा दबदबा आहे. त्या प्रचंड मोठा दबदबा असलेल्या कार्डियक सर्जनकडे एक माणूस ट्रीटमेंटसाठी जातो. ट्रीटमेंट होते, ट्रीटमेंट झाल्यानंतर भलं मोठं बिल समोर येतं. बिल आल्यानंतर तो सांगतो की भरावं तर लागेल. आतमध्ये नवऱ्याचं ऑपरेशन झालेलं असतं, बायको गळ्यातलं जे काय दागिना असतं तो काढते आणि शेवटी आता पैसे नाही डॉक्टर, एवढंच ठेवावं लागेल. इमॅजिन करा, हा डॉक्टर ते स्वीकारतो. तिकडेच दुसरीकडे एखाद्या खेडेगावात एक जनरल प्रॅक्टिशनर असतो, त्याला त्याच्या करिअरमध्ये MBBS ला ॲडमिशनच मिळालं नाही. तो नाही आला असं आपण समजू श्रद्धा इन्स्टिट्यूशनमध्ये. त्याला त्याच्या करिअरमध्ये MBBS ला ॲडमिशनच मिळालं नाही. त्यांनी आपलं BAMS केलं, BHMS केलं. त्यानंतर त्याने एक जनरल प्रॅक्टिस सुरू केली. जनरल प्रॅक्टिस सुरू केल्यानंतर त्याच्याकडे एक पेशंट आली. त्या पेशंटला मुलाला काहीतरी झालं होतं. त्यांनी आपल्या गोळ्या औषधं लिहून दिली आणि ते झाल्यानंतर ती माऊली गोळ्यांची चिठ्ठी घेऊन जाताना थोडा वेळ अडखळली आणि त्यांनी विचारलं की माऊली झालं काय. त्यांनी सांगितलं डॉक्टर एवढी मोठी चिठ्ठी लिहून दिली, याचं बिल किती होईल. कारण फक्त आज खाण्यापुरते पैसे आहेत. डॉक्टर त्याचा ड्रॉवर उघडला आणि डॉक्टरने खिशात त्या ड्रॉवरमधून एक नोट काढून तिच्या हातात दिली आणि तिला सांगितलं काळजी करू नका, आधी पोरगं बरं झालं की ते महत्वाचं आहे. आता करिअर वाईज मोठा कोण आणि माणूस म्हणून मोठा कोण. जो मर्सिडीज मधून येतो, ज्याचं 5 मजली हॉस्पिटल आहे, जो एक एस्टॅब्लिश कार्डियक सर्जन आहे, जो थ्रू आउट मेरिटोरी स्टुडंट होता, तो माणूस मोठा की जो स्वतःचा ड्रॉवर उघडून खिशातली एक नोट काढून त्या माऊलीच्या हातात देतो, तो माणूस मोठा. करिअर घडवताना मोठं कुणाला म्हणायचं हे ठरवा. याला लाईफ मॅनेजमेंट म्हणतात. आणि त्यावरूनच दुसरी गोष्ट आहे ते सक्सेस. सक्सेस कशाला म्हणावं. कारण यशाचा विचार करत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला यशाकडे जाण्यापासून रोखते आणि ती गोष्ट असते अपयशाची भीती. म्हणजे तुमच्या आणि यशाच्या मध्ये एकाच गोष्टीचा अडथळा येऊ शकतो, ती गोष्ट म्हणजे तुम्हाला मनातून वाटणारी अपयशाची भीती. हे वाक्य तुम्ही अनेकदा वाचलं असेल, अनेकदा समजून घेण्याचा प्रयत्न केला असेल की पराभव हा कधीही रणात होत नाही, पराभव आधी मनात होतो. आणि हीच गोष्ट करिअर घडवताना सुद्धा फार महत्वाची ठरते. ती अशासाठी ठरते की जेव्हा तुम्हाला अपयशाची भीती वाटायला लागते तेव्हा तुम्ही प्रयत्न करणं सोडून देता. मला माहित नाही तुमच्यातले रिपीटर्स किती आहेत. काही जणांनी पुन्हा एकदा अटेम्प्ट दिला असेल, सेकंड अटेम्प्ट दिला असेल. कारण ही माझ्या बाबतीत घडलेली गोष्ट आहे. माझे एक जवळची नातेवाईक, त्यांनी येऊन मला सांगितलं की काका CETला मार्क कमी पडलेत. म्हटलं मग काय करायचं. म्हणजे कुठे ॲडमिशन मिळेल. म्हटलं बाळा तू निर्णय घे. मॅनेजमेंट कोट्यातून ॲडमिशन घेऊन वडिलांच्या डोक्यावर बर्डन द्यायचं की पुन्हा एक अटेम्प्ट देऊन परत चांगला स्कोअर करायचा, तुझं तू ठरव. ती बघत राहिली माझ्याकडे. म्हटलं अडचण काय. ती म्हणाली दादा का परत जर एक अटेम्प्ट दिला तर. म्हटलं कमीपणा कशात आहे. तू 2 अटेम्प्ट देऊन नंतर तू सिलेक्ट झाली याच्यात कधीच कमीपणा मानू नको. पण तू अटेम्प्ट द्यायला घाबरलीस आणि म्हणून तू दुसरा मार्ग निवडलास याच्यात कायम कमीपणा मान. त्यामुळे प्रयत्न करून हारण्यात कमीपणा नाही, प्रयत्न करण्याचा विचार सोडून देण्यात कमीपणा आहे. कारण माणूस म्हटलं तर हार जी ठरलेली. त्यामुळे जसा सक्सेस दिसतो तसं फेल्युअर सुद्धा दिसतं. या फेल्युअर नंतर अनेक माझी तरुण मुलं, विशेषतः तुम्ही मागं बसलेले, कधी कधी असं होतं. मी सुरुवातीला रॅट रेसचा फार जाणीवपूर्वक उल्लेख केला. या रॅट रेसचा उल्लेख अशासाठी जाणीवपूर्वक केला, एखाद्या परीक्षेत तुम्हाला कमी मार्क पडले, एखाद्या विषयात तुम्हाला मनासारखा स्कोअर करता आला नाही, तर पुन्हा प्रयत्न करायला लाजू नका. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे जर अपयश आलं तर माझ्यात काहीतरी उणीव आहे, माझ्यात काहीतरी कमी आहे, या गोष्टीनं खचून जाऊ नका. म्हणूनच मगाचं उदाहरण दिलं एक वेल एस्टॅब्लिश कार्डियक सर्जन आणि साधा गावाकडे काम करणारा एक जनरल प्रॅक्टिशनर.
कदाचित करिअरमध्ये तो तेव्हा खचला असता तर तो या स्टेजला पोहोचू शकला नसता. त्यामुळे एकच सांगतो, यश मिळवण्या इतकंच अपयशानं खचून न जाणं महत्त्वाचं आहे. कारण माझ्या बाबतीत विचाराल तर मगाशी सरांनी जो उल्लेख केला, मालिकेच्या वेळी येणाऱ्या अडचणींचा उल्लेख केला, या सगळ्या गोष्टी आहे. अपयश आम्हालाही येतं. अनेक वेळा आम्ही हरतो, अनेक वेळा खचतो, अनेक वेळा असं वाटतं आता सगळं संपलं. पण तुमच्याकडे दोन पर्याय असतात जेव्हा परिस्थिती तुमची पाठ भिंतीला लावते. परिस्थितीचा रेटा येतो, अशी अचानक गोष्ट घडते आणि परिस्थिती तुमची पाठ भिंतीला लावते. ही पाठ भिंतीला लावल्यानंतर तुमच्या हातात दोनच पर्याय असतात. हातपाय गाळून परिस्थितीला शरण जाणं हा एक पर्याय असतो, आणि सगळी ताकद एकवटून भिंतीला पाठ लागल्यानंतर पुन्हा उसळून उठणं हा दुसरा पर्याय असतो. जर दुसरा पर्याय निवडलात तर अडचण नाही, यश कायम तुमच्या सोबत येते. आणि म्हणून अपयशाला घाबरून जाऊ नका. तितकीच फार दुसरी महत्वाची गोष्ट आहे, यश मिळवणं सोपं असतं का? नाही नाही. सिक्रेट सांगू, यश मिळवणं फार सोपं असतं. अवघड असतं ते मिळालेलं यश टिकवणं. त्यामुळे मिळालेल्या यशानं हुरळून जाऊ नका. ही एक फार महत्वाची गोष्ट आहे. जसं अपयशानं खचू नका तसंच मिळालेल्या यशानं हुरळून जाऊ नका. कारण एक वेळ यश मिळवणं हे सोपं असतं, मिळालेलं यश टिकवणं हे फार अवघड असतं. कारण यश मिळवत असताना तुमच्या समोर एक गोल दिसत असतो, तुमच्या समोर एक उद्दिष्ट दिसत असतं. त्या उद्दिष्टाच्या दिशेनं तुम्ही धावत असता. मिळालेलं यश टिकवायचं जेव्हा असतं तेव्हा तुम्हाला आधी उद्दिष्ट शोधावं लागतं. आणि हे जेव्हा उद्दिष्ट तुम्हाला मिळतं तेव्हा मिळालेलं यश टिकवण्यासाठी तुमच्या आजूबाजूला षड्रिपू सुद्धा जमा झालेल्या असतात. मदमोह, क्रोध, माया, मत्सर या सगळ्या गोष्टी तुमच्या आजूबाजूला जमा झालेल्या असतात जेव्हा तुम्हाला यश मिळतं. एक साधी गोष्ट आहे, आपला निसर्गाचा नियम आहे, दगड सुद्धा बाभळीच्या झाडाला कोण मारत नाही, बरोबर? आंब्यानी लगडलेल्या झाडाला मारतात. त्याच पद्धतीनं येणारी संकट सुद्धा जेव्हा यश मिळालेलं असतं तेव्हा त्या यशाच्या दिशेनं नकळत येतात, ते डिस्ट्रॅक्शन्स येत असतात. त्यामुळे मिळालेलं यश हे टिकवणं ही तितकीच महत्वाची जबाबदारी आहे, हे प्रामाणिकपणे तुम्हाला सांगू इच्छितो. आणि हे सगळं झाल्यानंतर छान करिअर होतं, सगळं होतं, पण लाईफ मॅनेजमेंटचा एक फार महत्वाचा एक हेतू आहे, लाईफ मॅनेजमेंटचा एक फार महत्वाचा एक अंग आहे. ते अशासाठी आहे की तुम्ही एक स्वप्न पाहिलं, तुम्हाला एक करिअर करायचं होतं, तुम्ही ते करिअर केलं. तुम्ही त्या करिअरमध्ये, म्हणजे मी करिअर म्हणजे फक्त शिक्षण म्हणत नाही, तुम्ही आता एंट्रन्स क्रॅक केली, एंट्रन्स क्रॅक केल्यानंतर तुम्ही ग्रॅज्युएशन केलं, कुणाला पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं असेल त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन केलं, हे सगळं झालं. त्यानंतर खूप चांगली नोकरी मिळाली, खूप चांगला व्यवसाय सुरू झाला. हे सगळं झाल्यानंतर ओंजळ भरली असं म्हणता येईल. जे हवं होतं ते तर मिळालं, पण ही ओंजळ भरल्यानंतर त्यानंतरही जेव्हा येत राहतं तेव्हा जर एक गोष्ट मनात आणली की ओंजळ भरल्यानंतर आणखी ओंजळी जे पडतं ते सांडतं आणि ते सांडून मातीमोल होतं. ते सांडून मातीमोल होण्याआधी आपली ओंजळ भरली की जे वरून येतं ते दुसऱ्याच्या ओंजळीत रीतं करायला शिका. कारण करिअर फार मोठं होऊ शकतं, करिअर फार इलिस्ट्रियस होऊ शकतं. जी भूक असते ती कधीच थांबत नाही. म्हणजे इचलकरंजीतून आल्यानंतर इचलकरंजीतून वाटतं नाही मला कोल्हापुरात घर घ्यायचं, कोल्हापुरातल्या पॉश सोसायटीत घर घ्यायचं, कोल्हापुरात झालं की मग वाटतं पुण्यात आता चांगला फ्लॅट घ्यायचा, पुण्यात फ्लॅट घेतल्यानंतर वाटतं की नाही आता मला मुंबईत चांगला फ्लॅट घ्यायचा आहे, मग वाटतं आता मला 2 चाकी गाडी आहे, मग 4 चाकी घ्यायची, मग 4 चाकी घेतल्यानंतर इम्पोर्टेड गाडी घ्यायची. ही भूक आणि ही धाव कधीच संपणार नाहीये, ही कधीच थांबणार नाहीये. तर मी कायम सांगतो, रस्त्याने जेव्हा तुम्ही जात असताना, समजा जर तुम्ही बाईकवर जात असाल
तर ॲक्सिलेटर कधी पिळायचा हे बघण्यासाठी एकदा उजवीकडे बघा, कारण तुमच्या बाजूने कोणीतरी चारचाकीत भरधाव जात असतो आणि त्यावेळी ॲक्सिलेटर पिळा. आणि जेव्हा ॲक्सिलेटर पिळल्यानंतर एका पॉईंटला असं जाणवायला लागतं की आता बाईक आउट ऑफ कंट्रोल जाते की काय, त्यावेळी ब्रेक कधी मारायचा हे बघायचं असेल तर एकदा डावीकडे बघा. कोणीतरी सायकलवर पॅडल मारत उन्हातानात चाललेला असतो आणि त्यावेळी तुम्ही ब्रेकवर पाय द्यायचा असतो. धावायचं किती आणि थांबायचं कुठं या दोन्ही गोष्टी आयुष्यात जेव्हा कळतात, तेव्हा करिअर घडवत असताना करिअर फार उत्तम करा, अर्थार्जन फार उत्तम करा. हे सगळं करत असताना ॲक्सिलेटर कधी पिळायचा आणि ब्रेकवर कधी पाय द्यायचा या दोन गोष्टी मात्र कायम ध्यानात ठेवा आणि त्या कायम समजून घ्या. आणि जेव्हा ओंजळ भरेल तेव्हा दुसऱ्याच्या ओंजळीत देत असताना एका गोष्टीचं भान हे कायम ठेवायला हवं. विचार करा, उद्या इथं बसलेल्या या प्रत्येकाने निर्णय घेतला, एक इमॅजिनरी सिच्युएशन सांगतो. या प्रत्येकाने सर निर्णय घेतला की त्यांनी इचलकरंजीतच सेटल व्हायचंय. ठीक आहे, त्यांनी सेटल व्हायचं ठरवलं. या सगळ्यांनी एक छान कॉलनी बनवली. इचलकरंजी काय, कोल्हापूर जिल्ह्यातले सगळ्यात भव्य बंगले या कॉलनीत आहेत. जगातल्या सगळ्या भारी गाड्या या कॉलनीमध्ये आहेत. सगळे आपले सुखात आहेत. पण गेटच्या बाहेर पडत असताना रोज प्रत्येकाला भीती आहे, उद्या दंगल उसळली तर, उद्या चोरी झाली तर, उद्या कोणी लुटून नेलं तर. तर हे करिअर तुम्हाला आवडेल? थोडक्यात जर स्वतःला तुम्ही पक्षी म्हणालात आणि पक्षाचा पिंजरा जर सोन्याचा असेल तर त्यातून बाहेर पडल्यानंतर कुठला तरी ससाणा झडप घालेल ही भावना तुम्हाला स्वस्थ बसू देईल? याला तुम्ही यश म्हणाल? याला तुम्ही करिअर घडलं म्हणाल? जर हे होऊ द्यायचं नसेल तर ओंजळ भरल्यानंतर दुसऱ्याच्या ओंजळीत टाकताना एक गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे की जेव्हा मी माझं करिअर घडवत असताना मी माझ्या स्वतःच्या आयुष्याला देणं लागतो, मी माझ्या कुटुंबाला देणं लागतो, तसंच मी माझ्या समाजाला आणि मी माझ्या राष्ट्राला देणं लागतो. ही गोष्ट कधीही विसरू नका. कारण तुमच्या हातात उद्याचं राष्ट्र आहे, तुमच्या हातात उद्याचं भवितव्य आहे. अजिबात कोणती राजकीय भाष्य करणार नाही, पण एक फार महत्वाची गोष्ट, आज तुमच्या समोरची आव्हानं जे मी सुरुवातीला म्हणालो, कालपर्यंत आई वडिलांच्या पंखात होता, कालपर्यंत आई वडिलांच्या कुशीत होता, उद्या तुम्हाला जगाच्या उंबरठ्यावर जायचंय. उद्या जगाच्या व्यासपीठावर तुम्हाला स्वतःची ओळख निर्माण करायची आहे आणि स्वतःची ओळख निर्माण करत असताना तुम्हाला देशाचं भवितव्य सुद्धा आकाराला आणायचंय. ही जाणीव आणि ही भान ज्यावेळी तुमच्या मनात असेल त्यावेळी तुम्हाला सांगतो, जर 100 इंजिनियर एखाद्या कॉलेजमधून होत असतील आणि या 100 पैकी 99 इंजिनियर जर स्वतःचं करिअर घडवण्यासाठी आणि स्वतःची नोकरी घडण्यासाठी धडपडत असतील आणि त्यातला एक इंजिनियर ही स्वतःची सगळी कर्तव्य पूर्ण करून राष्ट्र निर्माणाचं काम करत असेल तर बाकी 99ला सोडून मी त्या एकाला मुजरा करायला तयार आहे. कारण ही भावना तुम्हाला आजपासून स्वतःच्या मनात बिंबवावी लागेल. म्हणजे जसं सुरुवातीला म्हणालो त्या पद्धतीने एक चांगलं करिअर, एक चांगली नोकरी, त्यानंतर चांगलं घर, त्यानंतर चांगली मुलं, मुलांचं चांगलं शिक्षण आणि कोविड झाल्यानंतर व्हेंटिलेटर लावायच्या आधी फक्त एवढ्यामध्ये माणूस जातो. काय मिळालं आयुष्यात? मग माणसाच्या जन्माला येऊन मिळवलं काय? जर किड्या मुंगी सारखंच जगायचं होतं, जगायला यायचं, जगायला जिवंत आल्यानंतर फक्त पोटा पाण्यापुरतं खायचं, पोटा पाण्यापुरतं खाल्ल्यानंतर प्रजनन करायचं, प्रजनन केल्यानंतर मरून जायचं. फक्त एवढ्यासाठी जन्माला नाही आलो आपण. जर देवानं आपल्याला माणसाचा जन्म दिला तर इतर प्राणी 4 पायावर चालतात, काही सरपटणारे प्राणी असतात, पण आपण 2 पायावर चालतो. आपले 2 हात काम करतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या खांद्यांवर एक अवयव आहे, त्याला डोकं म्हणतात आणि त्या डोक्यामध्ये मेंदू आहे आणि त्या मेंदूला विचार करण्याची शक्ती आहे. तर ही शक्ती समाजाच्या, एका सशक्त समाजाच्या निर्मितीसाठी आणि एका बलशाली राष्ट्राच्या निर्मितीसाठी वापरली गेली. तर मला वाटतं आज या कोल्हापूर जिल्ह्यातल्या क्रीम असलेल्या युवकांशी बोलण्याचं कुठेतरी साधर्म्य साधलं जाईल, कुठेतरी एक त्याला एक दिशा मिळेल.
कारण काही काळात नंतर तुम्ही बघत असाल, ज्या जगाच्या व्यासपीठावर तुम्ही जाणार असाल, मधल्या काळात तुम्ही एक बातमी वाचली असेल, मध्य प्रदेशात विदिशा या ठिकाणी एका शालेय संस्थेवर हल्ला करण्यात आला. आणि मग विचार करावा लागतो, नेमके कोणत्या समाजात वावरतो आहोत. कार्ल मार्क्सने असं म्हटलं होतं, धर्म ही अफूची गोळी. मी कोणत्याही एका धर्माविषयी बोलत नाही. मगाशी मॅडम तुम्ही उल्लेख करताना सांगितला धर्माभिमानी आणि परधर्म सहिष्णू. ही जर छत्रपतींची शिकवण आपण गृहीत धरली तर परधर्म सहिष्णुता टिकली आहे का, आणि धर्माभिमानाचा धार्मिक उन्माद तर तयार होत नाही ना, ही गोष्ट आपल्याला आत्तापासून लक्षात ठेवावी लागेल. विचार करून बघा, लहानपणच्या कोणत्याही मित्राचं आठवून बघा नाव. तुम्हाला नाव आठवतं, तुम्हाला आडनाव आठवत नाही. जेव्हा तुम्ही एंट्रन्सची प्रिपरेशन करता, जेव्हा तुम्हाला कळतं या कॉलेजमध्ये एवढ्याच सीट आहेत, त्यानंतर त्याचं आडनाव कळतं, आणि त्या सीटमध्ये जेव्हा तुमचे मार्क खालीवर होतात त्यावेळी तुम्हाला त्याची जात कळते. आज धार्मिक उन्माद आपल्याला दिसतो. हे जेव्हा जातीचं समीकरण असतं, जेव्हा धर्माचं समीकरण असतं, तेव्हा समाजामध्ये एक वेळ अशी आलेली आहे की काही उन्माद उफाळून येतात, आणि प्रत्येक धर्मात, प्रत्येक जातीत, ज्याला आपण एक्स्ट्रीमिस्ट म्हणतो, अशा प्रवृत्ती तयार होताना दिसत आहेत. जर या प्रवृत्ती तयार होत राहिला आणि या प्रवृत्तींना केवळ सोशल मीडियावरून येणाऱ्या मेसेजेसच्या माध्यमातून जर आपण खतपाणी घालत राहिलो आणि आपल्या खांद्यावर असलेलं जर डोकं जर या विचारांना आपण गहाण ठेवलं, तर उद्याच्या समाजाचे सगळ्यात मोठे गुन्हेगार तुम्ही असाल. उद्या येणाऱ्या 15-20 वर्षानंतरच्या पिढ्या या तुम्हाला जरूर विचारतील की या एका जिल्ह्यातलं सगळ्यात क्रीम टॅलेंट तुम्ही होतात. तुमच्या बुद्धिमत्तेवर, तुमच्या मेंदूवर या जिल्ह्याचा एक फार मोठा भार विसंबून होता, एक फार मोठा विश्वास होता. तुम्ही केवळ कोणत्या तरी पोलराइज विचाराला, तुम्ही कोणत्या तरी टोकाच्या विचाराला आपली बुद्धिमत्ता गहाण ठेवू शकलात. तेवढं काही होऊ देऊ नका. कारण 2 पर्याय असतात जेव्हा हे प्रश्न समोर उभे राहतात. आज जाणीवपूर्वक सांगतो, पण हे प्रश्न जेव्हा समोर उभे राहतात, एक साधा प्रश्न विचारतो मी. समजा धार्मिक एक तेढ आहे आणि भारताची वर्ल्ड कपला फायनलची मॅच आहे. वर्ल्ड कपला फायनलची मॅच आहे, तुम्ही एका विचारानं पुढे चाललेला आहात. एका विचारानं तुम्हाला पूर्ण काबूत ठेवलेलं आहे, आणि जर त्या मॅचमध्ये मोहम्मद शमीनी पहिल्या बॉलला विकेट काढली तर टाळ्या वाजवाल की रडाल? काय कराल? भारत पाकिस्तानची वर्ल्ड कपची फायनलची मॅच आहे. फायनलच्या मॅचमध्ये पहिल्या बॉलला मोहम्मद शमीने विकेट काढली, टाळ्या वाजवाल का रडाल? टाळ्या वाजवाल. मग तुम्ही धर्मद्रोही आहात. सांगणारे सांगतील, जर तुम्ही टाळ्या वाजवल्या तर तुम्ही धर्मद्रोही आहात, आणि जर तुम्ही रडलात तर तुम्ही देशद्रोही आहात. काय निवडाल? तरी सुद्धा टाळ्या वाजवणंच निवडाल ना. ही तुमच्या अंतर्मनाची साध आहे, आणि या अंतर्मनाच्या साधेला कायम प्रतिसाद द्या. किंवा जाती, धर्म, हेही सगळे दगड आहेत. या दगडांनी 2 गोष्टी करता येतात. जाती आणि धर्माच्या दगडांनी जर भिंती बांधल्या तर समाज तुटतो, आणि त्याच दगडांनी जर पूल बांधला तर समाज जोडला जातो. दगडाचं काम करायचं असेल तर पूल बांधण्याचं काम करा. तर येणारा काळ हा नक्कीच तुम्हाला दुवा देईल की तुमच्या हातात ताकद होती, तुमच्या मनगटात शक्ती होती, तुमच्या डोक्यात ही बुद्धिमत्ता होती, आणि त्याचा वापर तुम्ही एका सशक्त समाज निर्मितीसाठी केलाय. आणि जेव्हा सशक्त समाज निर्माण होतो, मगाशी छत्रपतींचा आपण गौरवानं उल्लेख केला, आणि तशी महत्वाची गोष्ट आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराज की म्हटल्यानंतर जय म्हणणार नाही असं नरड महाराष्ट्रात नाही. पण छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श नेमका कशासाठी घ्यायचा हे समजून घेणं फार गरजेचं आहे. मर्त्य माणसाच्या जन्माला येऊन सुद्धा केवळ कर्तृत्वाच्या जोरावर देवत्वाला पोहोचता येतं. केवळ कर्तृत्वाच्या जोरावर देवत्वाला पोहोचता येतं. याचं एकमेव अद्वितीय उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.
कोण कुठल्या जातीत जन्माला, कोण कुठल्या धर्मात जन्माला, हा सगळा विचार बाजूला ठेवून 18 पगड जातीच्या लोकांना एकत्र घेऊन त्यांच्या समोर एक विधायक ध्येय ठेवून 350 वर्षात घडलं नव्हतं ते स्वराज्य निर्माण करून दाखवण्याचं श्रेय, हे जगातलं अत्यंत पवित्र कार्य ते करणारे छत्रपती शिवाजी महाराज. आणि म्हणून तुमच्या समोर कायम आयुष्यात 2 पर्याय येतील. एक पर्याय येईल की मी अमुक जातीत, अमुक पंथात, अमुक प्रांतात, अमुक धर्मात जन्मलो म्हणून त्याचा न्यूनगंड किंवा अहंकार बाळगणं. आणि दुसरा पर्याय असेल, मी कोणत्याही जातीत, कोणत्याही धर्मात, कोणत्याही पंथात, कोणत्याही प्रांतात जन्मलो तरी माझ्या कर्तृत्वानं माझं व्यक्तिमत्व अशा उंचीवर नेऊन ठेवेल की माझा माझ्या जातीला, माझा माझ्या धर्माला, माझा माझ्या पंथाला, माझा माझ्या प्रांताला आणि माझा माझ्या राष्ट्राला अभिमान वाटेल. कुठला पर्याय निवडाल? दुसरा? जर तुम्ही दुसरा पर्याय निवडलात तर नक्कीच याची खात्री पटेल की ज्याला आपण करिअर म्हणतो, हे करिअर सुरुवातीला सांगितलं तसं विटा रचत रचलं जातं, पण त्याला गिलावा, त्याला प्लास्टर हे सामाजिक जाणीवेचं असेल. आणि जेव्हा तुम्ही दुसरा पर्याय निवडाल तेव्हा त्याचा रंग हा बलशाली राष्ट्र निर्माणाचा असेल. अशी आशा व्यक्त करतो. तुम्हाला तुमच्या पुढच्या करिअरसाठी मनापासून शुभेच्छा देतो आणि तुमच्याकडून आई जगदंबेच्या चरणी हीच प्रार्थना करतो की तुमच्याकडून एका उज्ज्वल यशस्वी करिअर बरोबरच एका सशक्त समाजाचं आणि एका बलशाली राष्ट्राचं स्वप्न पूर्ण हो. जय शिवराय.